बातमी आहे महाराष्ट्राची चिंता वाढवणारी। दहशतवादी कारवायांचे धागेदोरे हाती लागलेल्या वादग्रस्त पीएफआयचा काळा चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। मराठवाड्यामध्ये शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने औरंगाबादमधून अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली असता ही माहिती उघड झाली आहे। एटीएसने अटक केलेल्या कार्यकर्त्याने औरंगाबाद येथील पडेगाव, नरेगाव यासह बीड आणि जालना येथे शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं जात असल्याचं तपासात सांगितलं। हे प्रशिक्षण एका बंद शेडमध्ये देण्यात आलं होतं। त्याशिवाय अटकेत असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या बँक खात्यातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा एटीएसने न्यायालयामध्ये केलाय। त्याच्या खात्यात 1,80,000 सापडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय। अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून हार्ड डिस्क आणि काही कागदपत्र जप्त केल्याची माहितीही कोर्टात दिली गेली आहे। माओवादी संघटनांनी पीएफआयवर लावलेली बंदी त्याचा विरोध केलाय। ही बंदी झुगारून लावण्याचं आव्हान मुस्लिम समाजाला केलं आहे। सरकार जाणीवपूर्वक दुर्बलांवर अत्याचार करतंय असा आरोप माओवाद्यांनी केलाय। केंद्र सरकार आपला हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्याकरता हे सगळं करतंय असं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय। न्यूज 18 लोकमतच्या हाती हे पत्र लागलेलं आहे। पीएफआय वर केलेला बॅन करेक्ट आहे। जर नक्षलवादी पीएफआयला मदत करत असतील तर नक्षलवादी तर कोणाला मदत करणार आहे? त्यांच्या समर्थकांनाच मदत करणार आहे। आणि म्हणून नक्षलवाद्यांना मदत करणं किंवा नक्षलवाद्यांसारखं व्यवस्थेच्या विरुद्ध, जनतेच्या विरुद्ध, सामान्य माणसाच्या विरुद्ध कट करणं असे अनेक प्रकार पीएफआयच्या माध्यमातून होत होते आणि म्हणूनच त्यांच्यावर बॅन केले गेलेला आहे। आणि त्यांना जे जे समर्थन देतील त्या प्रत्येकावर कारवाई ही केलीच जाईल।